हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। मागच्या व्हिडिओ मध्ये ना आपण पुण्यातले 5 मानाचे गणपती पाहिले। आज आपण ना पुण्यातले काही आवर्जून पाहावेत असे गणपती पाहणार आहोत। आता पुण्यात आलोय म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचं आकर्षण असतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती। यावर्षी यांनी ना केरळ इथल्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे। दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी ना प्रचंड मोठी गर्दी असते। अतिशय सुंदर अशी सजावट त्यांनी यावर्षी केलेली आहे। दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेतलं ना की मागे चालत आलं की आपण इथे येऊन पोहोचतो। हे आहे हुतात्मा बाबूगेनू मंडळ। यावर्षी यांनी ना मैसूर पॅलेसचा देखावा साकारलेला आहे। दरवर्षीप्रमाणे ना याही वर्षी अतिशय सुंदर अशी सजावट यांनी इथे केलेली आहे। इथे त्यांनी ना दरवर्षीप्रमाणे इच्छापूर्ती कलश ठेवलेला आहे। हा गणपती ना नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो। त्याच्यामुळे ना दरवर्षी बरेच भाविक त्यांचा नवस फेडण्यासाठी इथे येतात, तर काही लोक नवस बोलण्यासाठी येतात। यावर्षीची त्यांची ही जी मैसूर पॅलेसची सजावट आहे ना ती खरंच खूप सुंदर, अगदी पाहण्यासारखी आहे। सहर्ष स्वागत करीत आहे। सादर केलेला देखावा मैसूर येथील मैसूर पॅलेस। आता त्या गणपतीचं दर्शन झालं की आपण पुढे मंडईच्या दिशेने येतो शारदा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। हे ना शारदा गणपतीचं मूळ मंदिर आहे। गणपतीच्या दिवसांमध्ये ना ह्या मंदिराच्या बाजूलाच मोठा मंडप सजवला जातो। मूर्तीचं अगदी जवळून दर्शन घेण्यासाठी ना त्यांनी इथे ही एक वाट ठेवली आहे। इथून तुम्ही लाईन लावलीत ना की अगदी आपण मूर्तीच्या समोर येऊन पोहोचतो। झोपाळ्यावर बसलेली ही शारदा गणपतीची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि खरंच ही मूर्ती ना खूप जास्त सुंदर आहे।
मंडपात त्यांनी ना खूप छान असं डेकोरेशन केलंय। इथे वरती पाळण्यावरती राधाकृष्ण सुद्धा आहेत। शारदा गणपतीचं दर्शन झालं की आपण इथे ना जिलब्या मारुती गणपतीकडे आलेलो आहोत। यावर्षी यांनी ना 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा इथे सादर केलेला आहे। तुम्हाला जर 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करणं शक्य नसेल तर इथेच तुम्हाला 12ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल। अतिशय रेखीव आणि खूप सुंदर असे डोळे असलेली ही जिलब्या मारुती गणपतीची मूर्ती। हा गणपती ना त्यांच्या डोळ्यांवरूनच ओळखला जातो। जिलब्या मारुतीचं दर्शन झाल्यानंतर आपण आलेलो आहोत आता भाऊसाहेब रंगारींच्या गणपतीला। त्या गणपतीच्या दिशेने जाताना आपल्याला ही एक गणपतीची मूर्ती पाहायला मिळते। अतिशय सिंपल, सोबर आणि खूप सुंदर अशी सजावट त्यांनी यावर्षी केलेली आहे। हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ह्या गणपतीची ओळख आहे। याच गणपतीमुळे ना सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली। भाऊसाहेब रंगारींचं दर्शन घेतल्यानंतर ना आपण इथे भोलेनाथ मित्र मंडळाच्या इथे आलेलो आहोत। मानाचा 5वा गणपती हा केसरीवाड्याचा गणपती आहे आणि त्या गणपतीच्या अगदी बाजूलाच हे वालं मंडळ आहे। गेल्या वर्षी यांनी ना बर्फाचं शिवलिंग बनवलं होतं। या वर्षी यांनी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे। तुम्ही जर पुण्यामध्ये गणपती पाहायला गेलात ना तर मानाचे 5 गणपती केल्यानंतर हे सगळे गणपती आवर्जून केलेच पाहिजेत। दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा प्रत्येक मंडळाने खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे। या व्यतिरिक्त सुद्धा पुण्यात अजून असे बरेच मंडळ आहेत जिथे खूप छान छान असे देखावे सुद्धा सादर केलेले आहेत। ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।